तर विदर्भात पावसासह गारपिटांचा तडाखा, मेळघाट, गडचिरोलीत वादळासह पाऊस आणि पिके जमीनदोस्त झालेली आहे। तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 27 मार्चपासून विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला होता आणि या इशाराच्या प्रत्यक्षात मेळघाटात आपल्याला पाहायला मिळालेले आहे। बुधवारी सायंकाळी चिखलदरा तालुक्यातील मध्य प्रदेश सीमावर्ती भागात या ठिकाणी बोदू आणि लाखेवाडा परिसरात जोरदार पाऊस त्याचबरोबर गारपीट आपल्याला पाहायला मिळालेली आहे। मोठ्या प्रमाणात गारा आपल्याला पाहायला मिळालेली आहे। तर या निसर्गाच्या कोपामुळे आदिवासी शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे। मोठ्या प्रमाणात विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी गारपीट आपल्याला पाहायला मिळालेले। या गारपीटमुळे परिसरातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर मोठ्या प्रमाणात चिखलदऱ्याच्या तहसीलदार जीवन मारोळकर यांनी सीमावर्ती भागात पाऊस आणि गारपिटीमुळे नेमकं परिस्थिती काय आहे याचा आढावा घेतलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेले की जे काही नुकसान होईल ते नुकसान भरपाई जे आहे राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडवलेली। काढण्यात आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं। अनेक भागामध्ये पावसाबरोबर गारपीट सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे। तुमच्याकडे गारपीट झाली का कमेंटमध्ये नक्की सांगा।